रायगडमधून बातमी समोर येते। रायगडमध्ये 54 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे। मनसे, बसपा, वंचितसह अपक्षांचा समावेश आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 54 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली। जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 73 उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते। मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली। यापैकी 54 जणांवरती ही वेळ आली आहे। यामध्ये मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। रायगडमध्ये आता 54 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येते। मनसे, बसपा, वंचितसह अपक्षांचा यामध्ये समावेश आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 54 उमेदवारांची अनामत रक्कम आता जप्त झालेली आहे। जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 73 उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते। मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने या ठिकाणी आता ही अनामत रक्कम जप्त केली जाते। यामध्ये 54 उमेदवार आहेत। मनसे, बसपा, अपक्ष अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ यापैकी आता 54 जणांवरती आलेली आहे। मनसे, बहुजन समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे। रायगडमधील आपण ही बातमी पाहतोय। 54 उमेदवार या ठिकाणी या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येते। आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। अजेश, काय अधिकची माहिती? नीलम, निश्चितच 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाला आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला। यामध्ये रायगडमधील महायुतीने आपला गड राखत सर्वच्या सर्व जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले। मात्र रायगड जिल्ह्यात 73 उमेदवार हे आपलं भवितव्य आजमावत होते। ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यापैकी 73 मधील 54 उमेदवारांची जे आहे ते डिपॉझिट जप्त झालेले आहे। यामध्ये मनसे, बसपा, वंचितसह अपक्षांचा देखील समावेश आहे। नीलम, अजेश, नेमकी किती रक्कम जप्त झाली त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच नीलम, आपण पाहायला गेलो तर विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान होतं त्याच्यात काही टक्केवारी ही उमेदवाराला अपेक्षित असते मतदानाची, मात्र ते मतदान न भेटल्याने ही जी डिपॉझिट आहे तो जप्त केला जातो। नीलम जी अजेश, या संदर्भात आता मनसे किंवा वंचित किंवा बसपा यांच्याकडून काही भाष्य केलं जाणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? अजूनपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती त्या उमेदवारांकडून आलेली नाही। मात्र कशा पद्धतीने यांची डिपॉझिट जप्त झाले, त्यांना कारण कोणते वे अपेक्षापेक्षा यांना मतं कमी भेटली का यावर निश्चितच ते आपल्या माध्यमांशी संवाद साधतील। जी अजेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रायगडमध्ये 54 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे। मनसे, बसपा, वंचितसह अपक्षांचा यामध्ये समावेश आहे।